गावाकडे बोला किंवा घरोघरी आपल्या बोला, महाराष्ट्रामधलं सगळ्यात आवडीचं जेवण म्हणजे पिठलं भाकर म्हणजे झुणका भाकर. असं कुठलंच घर नाही जिकडं पिठलं बनत नाही. तर आज ना खरं सांगते, आज मला पिठलं भाकर खायची इतकी इच्छा झाली ना, तर मी म्हणलं गरमागरम झणझणीत असं ठेशाचं पिठलं बनवते. हिरवी मिरची लसूण टाकून इतकं छान हे बेसन पिठाचं पिठलं केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, इतकं मस्त चवदार आणि विशेष म्हणजे झणझणीत बनवलेलं आहे. तर आज छानपैकी सोप्या पद्धतीने आज गावरान बेत तुम्हाला दाखवते आहे पिठल्याचा. तर व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. चला बघून घेऊया आपण ह्या पिठलं बनवायची छोटीशी रेसिपी. आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. तर इकडे बघू शकता, आपण मस्तपैकी आज झणझणीत पिठलं बनणार आहोत. तर त्यासाठी इकडे मी 1 वाटीच्या थोडंसं कमी असं बेसन पीठ घेतलं आहे. जितकं पण क्वांटिटीमध्ये आहे तुम्हाला पिठलं बनवायचं त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं. त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. पिठलं म्हणलं की कांद्याचा जरा वापर चांगला करायचा. त्यानंतर इकडे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आणि हे ठेशाचं पिठलं आहे, त्यामुळं मी इकडे मस्त भरपूर सारा लसूण मिरची असं ठेसून घेतलेलं आहे. ह्यांनी ना पिठल्याची चव इतकी छान वाटते ना, मस्त टेस्ट येते. तर लसूण मिरचीचा कूट केलेला आहे. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं स्लो गॅसवर. त्याआधी ना आपल्याला एक बॅटर बनवायचं. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, बेसन पीठ म्हणजे पिठलं वगैरे ज्यावेळेस बनवत असतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये गाठी गाठी गुठळ्या राहतात आणि ते मॅश करायला मेल्ट करायला खूप वेळ जातो. त्यामुळं ना एक छान ट्रिक आहे अशी मस्त, हे असं बेसन पीठ ना सुरुवातीला छानपैकी याचा घोळ करायचा. थोडंसं बेसन पिठाला एक नॅचरल चव येण्यासाठी इथं सुरुवातीला चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि याच्यात पाणी टाकायचं. आता हे पिठलं जर तुम्हाला पातळ असं रसरशीत पाहिजे असेल तर थोडं पाणी अजून ॲड करा, पण मला थोडंसं असं घट्ट पाहिजे, म्हणजे अगदी पातळ नको आहे. त्यामुळं मी थोडंच पाणी टाकते इथं. आणि असं याचं एक क्रीमी बॅटर बनवायचा. याचं सगळ्या गुठळ्यात ना ह्याच्यामध्येच ह्या मॅश होऊन जातात. म्हणजे पिठलं बनवायला आपल्याला जरा पण वेळ लागत नाही, झटकीपट बनलं जातं, गुठळ्या राहत नाहीत. विशेष म्हणजे एकदम छान पिठलं बनतं. हे अशा ट्रेकरी पिठलं करून बघा. हे असं बेसन पीठ फेटून ठेवायचं सुरुवातीलाच. मग त्यानंतर कढाईमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये मोहरीची मस्त कडकडून अशी फोडणी द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि हे सगळं साहित्य जरा परतून घ्यायचं. थोडंसं हे परतून झालं की मग आपण याच्यामध्ये लसूण मिरचीचा जो कूट केला म्हणजे ठेसा केला ना, तो टाकायचा. ह्या लसूण मिरचीचा जो ठेसा आपण वापरला आहे पिठलं बनवायला, त्याची चव ह्या पिठल्याला इतकी छान बसते ना, अगदी तुम्हाला असं फील होईल की आपण गावाकडं म्हणजे असं बसून जेवतोय, इतकं छान या पिठल्याला चव येते. तर लसूण मिरची मोहरीसोबत कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं. गॅस स्लोच ठेवायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ इथे टाकायचं. आपण थोडंसं बेसन पिठात टाकले त्यामुळं इथं उरलेलं मीठ इथं चवीनुसार टाकायचं. ते पण थोडं कमीच टाका, जास्त नको आहे. आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. हळदसुद्धा कमीच टाका, नाही तर पिवळं अगदी पिवळं बेसन पीठ म्हणजे पिठलं वाटू शकतं. त्यामुळं थोडीशीच हळद टाकायची. सुंदर रंग येतो थोडीशी हळद जरी टाकली तरी. आता हे बेसन पिठाचा जो घोळ आहे, कांदा लसूण मिरचीचा जो कूट टाकला आहे ना, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि बस, आता ही प्रोसेस आपली सगळ्यात महत्त्वाची असते पिठल्याची. त्याला असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करवत राहायचं. गॅस स्लो ठेवायचा. आणि तुम्ही पाहू शकता, आपण हा घोळ बेसन पिठाचा सुरुवातीलाच बनवल्यामुळं ह्याच्यामध्ये बघा गुठळ्या अजिबात कुठेच तयार झाले नाहीत. एकदम स्मूथ क्रीमी टेक्स्चर वाटतो आहे का नाही. नाही तर आत्तापर्यंत का गाठीवर तरंगत असतात म्हणजे डायरेक्ट बेसन पीठ टाकलं की. त्यामुळं ना ही ट्रिक तर नक्की वापरा, झटकीपट पिठलं तयार होतं. आणि बस, याला जशी वाफ लागते, जसं ऊब लागते ना, तसं ह्याच्यामधला थिकनेसपणा दाटसरपणा आणि घट्टपणा ना बनत राहतो, म्हणजे बेसन पीठ आपलं शिजत राहतं. तर हे बघा, असं जर तुम्हाला असं पातळ टेक्स्चर पाहिजे ना पिठल्याचा, तर तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा असंही ठेवू शकता. पण मला ना हे पिठलं जे आहे ना थोडंसं घट्ट पाहिजे, त्यामुळं मी याला थोडा वेळ मिक्स करते अजून. हे बघा, हे असं पातळसुद्धा तुम्ही बनवू शकता. यालासुद्धा भातासोबत खाता येतं. असं बऱ्याच ठिकाणी पिठलं भातासोबत खातात आवडीने.
तर हे बघा किती छान क्रीमी टेक्स्चर स्मूथली झालं का नाही आपलं हे पिठलं. गावरान पद्धतीचं झणझणीत असं हे पिठलं. हे असं टेक्स्चर पण तुम्ही ठेवू शकता. थोडा वेळ फक्त स्लो गॅसवर ठेवायचा आणि गॅस सोडायचा. पण मला ह्यापेक्षाही जास्त थोडंसं घट्ट बनवायचं आहे. हे बघा चांगलं असं घट्ट करून घेते, कारण की मला स्पेशली घट्ट आवडतं बेसन पिठाचं पिठलं. आता बघा थोडा वेळ झाला आहे. 1-2 मिनटं ना मी स्लो गॅसवर ठेवलं होतं. आणि हे बघा हे असा टेक्स्चर मला पिठल्याचा आवडतो. तुम्ही मी सुरुवातीला सांगितलं थोडं पातळ पण ठेवू शकता किंवा असं घट आवडत असेल तर मग हे असं बनवू शकता. तर हे बेसन पिठलं खाण्याची एक मजा वेगळी असते. तर मस्त तयार झालं आहे बघा झणझणीत चमचमीत असं गावरान पद्धतीचं पिठलं. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत ह्या पिठल्याची एक म्हणजे चव म्हणजे एक अप्रतिमच लागून जाते. म्हणजे आपल्याला इतकं मन पोट भरून जातं ना. ते असं झणझणीत लसूण मिरचीचा ठेचा वापरलेलं पिठलं करून बघा. सोपी पद्धत दाखवली, अजिबात गुठळ्या होणार नाही, गाठी होणार नाही. हे पिठलं घट्ट आहे तरीसुद्धा याच्यावर गाठी नाही झाल्या. एकदम असं क्रीमी टेक्स्चर आहे, एकदम स्मूथ आहे जरी घट्ट असलं तरी. कांद्याची पात घ्यायची, बाजरीच्या भाकरी, लोणच्याची फोड घ्यायची आणि झणझणीत याचा गावरान बेत करायचा. आपलं रोजचं वेगवेगळे पदार्थ करतोच आपण, पण गावरान पद्धतीचं हे पिठलं भाकर सगळ्यांनाच आवडीचं आहे. नक्की करून बघा अशा पद्धतीने. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. आणि आता मी ज्वारीच्या भाकरीसोबत याला गरमागरम खाणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्रायबर करा. असेच चॅनेलवर मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर मी जरासं थोडंसं बोटर घेऊन चेक केलं, पण इतका तुम्हाला मी खरं सांगते इतका स्पायसी झणझणीत तो स्वाद लागला मला जिभेवर. अप्रतिम वाटलं. असं वाटलं कधी भाकर करून मी याचा आस्वाद घेईन. तर तुम्ही पण या सगळे खायला. आणि आवडले असेल तर लाईक करा आणि हे पिठलं तरी नक्की करून बघा. स्वस्त राहा, मस्त राहा.